नमस्कार. सुमनसुत फाउंडेशन आयोजित काव्यदिंडी 2026 या काव्यदिंडीत काव्यवीणा माझ्या खांद्यावर दिली आहे ठाण्याची कवयित्री सौ सुप्रिता यंदे यांनी. मी सौ इंदिरा दास ठाणे ही काव्यदिंडी आता पुढे नेत आहे माझ्या स्वरचित अभंगाने, ज्याचे शीर्षक आहे विठू माऊली. भक्तांचा कैवारी तू विठू माऊली, सुखाची सावली आम्हावरी. आषाढी कार्तिकी भीमरेच्या तटी, भक्तगण दाटी दर्शनासी. नाममुखी हरी हाती एक तारी, झेंडा खांद्यावरी वैष्णवाच्या. तन ही माऊली मन ही माऊली, पाऊले चालली पंढरीसी. पुंडलिका भेटी परब्रह्म गेले, उभेची राहिले विटेवरी. रूप मनोहर करकटीवर, हास्य मुखावर विलसती. रत्नाचा मुकुट अष्टगंध टिळा, वृंदामाळ गळा सुगंधित. विठूच्या चरणी माथा टेकवून, पतित पावन होई जीव. साठवू मनात स्वर्गीय सोहळा, कृपाळू सावळा पाहू डोळा. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम हाका, हृदयाचा ठोका लयबद्ध. मागते इंदिरा मन समाधान, आरोग्याचे धन तुझ्या दारी. आरोग्याचे धन तुझ्या दारी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ही काव्यदिंडी पुढे नेण्यासाठी मी काव्यवीणा ठाण्याचे कवी श्री बाळकृष्ण देशपांडे यांच्या खांद्यावर सोपवित आहे. धन्यवाद सुमनसुत फाउंडेशन.